सामन्याला सुरुवात होते. शिंगोलीचे कुपन घ्यायचे आहेत. शिंगोली खेळ सामन्याला सुरुवात. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं शतक घेऊन येत तो किरण कदम. आता मात्र सुंदर फटका लॉंग ऑनच्या दिशेने. वन बाउंड चौकार. डीजे नारायण म्हात्रे डीजे ऑपरेट करायचं आहे. नारायण म्हात्रेंनी डीजे ऑपरेट करायचं आहे. आत्ता नवीन ऑपरेटर नारायण म्हात्रे. सुंदर असा फटका तुषार मोहंतीच्या बॅटमधून. दरम्यान दुसरा चेंडू. आता मात्र सुंदर असा चेंडू ब्लॉक पद्धतीचा चेंडू द बॅटची कडा घेऊन जातोय. डिक्लेअरच्या स्वरूपात धाव संख्येला आकार. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5. या सामन्यामधून जो हरेल तो डायरेक्ट संघ बाद होईल. या षटकातील तिसरा चेंडू टाकतील किरण कदम. आता मात्र सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेने. बघूया किती धाव मिळतात. वन बाउंड चौकार. आता मात्र सलग अँड हार्दिक ब्लास्टर या संघाची. त्यांचे ओनर आहेत संदेश म्हात्रे. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक केला. चेंडू ऑफच्या दिशेने गॅप काढतोय. चौकार जातोय. धाव संख्येला आकार आणतोय. धाव संख्या होती ती 13. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. सुंदर सुरुवात म्हणावी लागेल ती तुषार मोहन. त्याची पहिल्या मॅच मध्ये सुंदर अशी झेल पहिल्याच चेंडूवर शिवा यांनी टिपली होती. मात्र त्या याच्यामधून सुंदर अशी सुरुवात करताना आता मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये तुषार मोहंती या षटकातील पुढचा चेंडू 5वा चेंडू टाकतील. आता मात्र थोडासा अडथळा निर्माण होत आहे. फलंदाजीचा डेड चेंडू करतोय पंच महेंद्र पाटील. या षटकातील पुढचा चेंडू टाकतील. आता मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचांना थोडी कसरत करावी लागते. अवांतर घोषित होते. याच अवांतराने संघ पोचतोय 14 चांगली अशी सुरुवात म्हणावी लागेल. प्रथम नाणेफेक हारून फलंदाजी करताना हार्दिक ब्लास्टर संघ. आता मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स दंडनकरी चौकार. डीजे प्लीज नारायण म्हात्रे.
60 ते 65 धावा उभारण्याचा प्रयत्न असेल, कारण की बॅटिंग लाईनअप चांगली आहे ती गिरदावरियस. या षटकातील पुढचा चेंडू टाकतील निखिल, त्यांचा सामना करतील निलेश पाटील. आता मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंत बिरजू भगत गोटुगावचे एक चांगले असे खेळाडू आहेत, त्यांच्यामधून एक अवांतर घोषित होते. याच अवांतरने संघ पोचतो एक षटकाच्या समाप्तीनंतर. संघ पोचतोय प्रथम नाणेफेक हारून फलंदाजी करताना हार्दिक ब्लास्टर स्मिथ. हार्दिक ब्लास्टर 20 या धावसंख्येवर. या षटकातील पुढचा चेंडू टाकतील निखिल, दोन्ही एक्सपिरियन्स खेळाडू. आता मात्र सुंदर असा फटका, परंतु लॉंगॉनच्या दिशेने झेल खाली क्षेत्ररक्षक आणि सुंदर झेल टिपतोय. पहिला गडी बाद होतोय निलेशा स्वरूपात. पहिला धक्का बसतोय तो हार्दिक स्मिथ हार्दिक ब्लास्टर या संघाला 20 या धावसंख्येवर. आता मात्र कोण येतो याची मला वाटते गेले असते, परंतु झेल निसटला आणि स्ट्राईकला जाते तो तुषार मोहंती. ज्या बॅटमधून 4 चौकार आपण बघितले होते तो तुषार मोहंती आता मात्र स्ट्राईकला जातोय. बघूया या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र सुंदर असा चेंडू होता. जर LBW असला असतं तर निश्चितच हा मला तर वाटतंय प्लम असला, परंतु बॅटची कडा घेतोय. एक धाव मिळतोय, संघ पोचतोय 22 या धावसंख्येवर. काहीसा आता धावसंख्येला थांबवताना निखिल पाटील एक अनुभवी गोलंदाज. या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र बॅट फिरवते, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही, खाली राहतोय. सुंदर एक्सटिरेशन करतोय, सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये 20 धावा दिल्या होत्या, परंतु आता मात्र सुंदर कमबॅक करतोय निखिल पाटील आणि आपल्या संघाला पुन्हा कमबॅक करून देतोय. या नॉकआउट मॅचमध्ये सुंदर कमबॅक करून देतोय. आता मात्र मारण्याच्या प्रयत्नात एक धाव कंप्लीट करतोय. धाव संख्या पोचते ती 23 वर. पहिल्या गडी बाद झाला, त्यानंतर सुंदर कमबॅक करतोय, कारण की 20 धावा होत्या पहिल्या षटकामागे. आता मात्र एक षटक आणि किती बॉल शेवटचा चेंडू. आता मात्र सुंदर मारतोय फटका, एक धाव कंप्लीट करतोय. ओमकार दळवी येईपर्यंत धाव संख्या होते 24. सुंदर असं षटक बनावले. पहिल्या षटकामध्ये 19, दुसऱ्या षटकामध्ये एक गडी बाद करून निलेश पाटील आता चांगला विकेट मिळून 5 धावा देतोय आणि संघाला आपला कमबॅक करून देतोय. या नॉकआउट मॅचमध्ये धाव संख्या होती ती 24. डीजे प्लीज, डीजे प्लीज. मधून
सुंदर असा फटका, षटकार. डीजे गाणी होता. त्यांचे मित्र योगेश पाटील हसत आहेत. या षटकातील पुढचा चेंडू राजू. आता मात्र पुन्हा एकदा षटकार. आता मात्र बॅक टू बॅक षटकार मारतोय तुषार मोहंती. चांगली अशी फलंदाजी करता निलेश पाटील यांचा शून्यावर बाद झाल्यानंतर स्वतः आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन खेळतोय तो तुषार मोहंती. त्याला माहिती आहे की नॉकआउटचा सामना आहे. नॉकआउट सामन्यामध्ये चांगली धावसंख्या उभारावी लागेल. त्यातच आता मात्र पुन्हा एकदा फटका. बॅक टू बॅक 3 षटकाराचे हॅट्रिक होते. तीन चेंडू मध्ये 3. आता मात्र 6 षटकाराच्या अपेक्षा असतील. अजून 2 षटकार मारले तर योगेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. कोणाला? बॉलरला. बघा उलटी कमाई आहे, उलटी कमाई. स्वतःच्या हातात पत्ता असून बाहेर लग्गी लावलेली आहे. म्हणजे उलटे आश्रय दिलेले आहेत योगेश पाटील यांनी. राजू 2 षटकार द्या, 1000 कमवा. बघा 1000 रुपये द्यायला लागतील. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू अवांतर घोषित करतोय. धाव संख्या होते ती 1+1. 44 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक. बघूया. आता मात्र संदेश मात्र यांच्या थोडीशी स्माईल होते. निलेश पाटील यांचा विकेट गेला होता, थोडासा जरा नर्वस झाला होता, परंतु थोडीशी स्माईल. आता मात्र पुन्हा एकदा बाहेर. आता खांदा दुखतोय. खांदा दुखतोय की मार पडल्याचा खांदा दुखतोय? काय झोंबला त्याला खैस का काहीतरी. मला वाटतं तुषार याला झोंबलेला आहे. धाव संख्या होती ती 46. आता मात्र 22 धावा दिलेल्या. 3 चेंडू मध्ये 22 धावा दिलेल्या राजू पाटील यांनी. आता मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होते. धाव संख्या होती ती 48. अजूनही 2 चेंडू. आता मात्र थोडासा सॉस घेतला असेल राजू पाटील, कारण की 6 चेंडूमध्ये 6 लागू शकले असते. तुषार मोहंती सारखा एक अनुभवी फलंदाज 40 वर खेळतोय. 2 चेंडूमध्ये धावा केल्या तर 50 होऊ शकतात. वैयक्तिक टाळ्या वाजवायच्यात, कारण की 50 धावा GPL मध्ये 3 षटकामागे होत आहेत की नाही याची.
आता मात्र सुंदर कमबॅक करतोय राजू पाटील. धाव संख्या होती 48. आता मात्र शेवटचा चेंडू सुंदर कमबॅक करतोय. 3 चेंडू मध्ये 22 धावा दिल्या होत्या परंतु 2 चेंडू मध्ये 2 धावा दिल्या आहेत. त्या मात्र राजू पाटील यांनी सुंदर कमबॅक करतोय. धाव संख्या बघूया. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. शेवटचा चेंडू काय मिळवतोय. डॉट चेंडू की षटकार. आता मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू. अवांतराने 6 दिल्या आणि अशा 3 7 24 धावा दिल्यात वैयक्तिक. धाव संख्या होते 50 धावा झालेल्या आहेत. आता मात्र संदेश म्हात्रे यांच्या 5000 लेवल आता करतायत. आता मात्र सुंदर असा ब्लॉक पद्धतीचा चेंडू. 1 धाव कंप्लीट करते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल परंतु नकार. सुंदर अशी फलंदाजी. 41 धाव नाबाद राहिलेला आहे तो. सुंदर कमबॅक राजू पाटील यांचा. 3 चेंडूवर 3 षटकार खाल्यानंतर 3 चेंडू खाली ठेवतो आणि कमबॅक करतोय. संघ पोचतोय 51 वर. 52 धावाचा पाठलाग. 17च्या सरासरीने धावा उभाराव्या लागतील हा सामना जर जिंकायचा असेल तर. निखिल पाटील गिरधावरीस या संघाला डीजे प्लीज. म्हात्रे तुम्हाला काय वाटतंय आता या सामन्यामध्ये संदेश म्हात्रेला गोलंदाजी भेटेल की नाही. एक कारण की त्यांच्या स्लोअर पद्धतीचा चेंडू आहेत. यॉर्कर पद्धतीचा चेंडू आहेत. कारण की निलेश पाटील मी प्रॅक्टिसला बघितलं होतं. निलेश पाटील असे चांगले आपला रोहित म्हात्रे यांना थांबून ठेवला होता. तुम्ही काय बोलणार. स्वराज म्हात्रेला पण बांधून ठेवला होता. संदेश म्हात्रे तेच बघूया गोलंदाजी करतील की नाही. हो निलेश पाटील एक ओव्हर द्या तुम्ही बॉटमला. त्याची त्या विकेटवर भरपूर अनुभव आहेत संदेश म्हात्रे याला. राजू वर्सेस योगेश बघूया. मला तर वाटतंय टॉसला यायचं आहे. नाणेफेकी लास्ट कॉल असेल. जो आमचा केतू वागेश्वर संघाने नाणेफेकीसाठी येत आहे. केतन शेलार प्रमोद चौधरी इथे उपस्थित आहेत. त्यांना बोलवा आता आमची मॅच आहे. जेवलं का जिथे आपण आहेत टेन्शन नको. दरम्यान सलामीची जोडी मैदानात. निखिल आणि कुणाल. सामन्याला तोरी सुरुवात करत आहे. नाणेफेक करून घ्यायचे. वागेश्वर वर्सेस नॉकआउट सामना असेल. या सामन्यामधून जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेमधून बाहेर होईल याची नोंद घ्यायची. तसेच चालू असलेल्या सामन्यामधून जो संघ हरेल तो संघ या स्पर्धेमधून बाहेर होईल याची नोंद घ्यायची. दरम्यान 52 धावाचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदान निखिल व कुणाल. बघूया निखिल एक अनुभवी असा फलंदाज. गोलंदाजी चांगली केली होती. 5 धावा देऊन 1 गडी बाद केला होता. मला वाटलं असेल कमबॅक केला असेल परंतु तुषार यांनी 3ऱ्या षटकामागे सुंदर अशी फलंदाजी करून दरम्यान नाणेफेक करतील प्रल्हाद म्हात्रे तसेच नारायण म्हात्रे. दोन्ही कॅप्टन चिराग पाटील आणि प्रमोद चौधरी. या दरम्यान सामन्याला सुरुवात. सुंदर असा फटका.
कव्हरच्या दिशेने झेल खाली क्षेत्ररक्षक, परंतु नो मॅन्स लँड पुढे पडतोय. एक बाउन्स, 2 बाउन्स, चौकार, गचाल अशी क्षेत्ररक्षण आणि पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार मारतोय. 4 धावा दोन्ही संघामध्ये नाणेफेक होतोय. नाणेफेक करतील प्रल्हाद म्हात्रे, एक 40+ चांगले वरिष्ठ खेळाडू. नाणेफेक जिंकलाय प्रमोद चौधरी. तुमचा काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. फलंदाजीचं आव्हान दिलेलं आहे तो वागेश्वर संघाला. दरम्यान पहिल्या चेंडूवर चौकार मारतोय. या षटकातील पुढचा चेंडू. आत्ता मात्र सुंदर चेंडू त्याच पद्धतीने मारण्याच्या प्रयत्नात, परंतु निर्धाव चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. 2 चेंडूनंतर संघाची धावसंख्या होते 4.17चा ॲव्हरेज आहे. हा सामना जर जिंकायचा असेल तर नॉकआउट कॉमेंटेटर, लेजंड कॉमेंटेटर सँडी म्हात्रे तसेच विघ्नेश मडवी सर यांनी दोन्ही समालोचन करायचं आहे. याच्यानंतर माझी मॅच आहे. जर तुमचं अन्नप्राशन झालं असेल तर तुम्ही समालोचन कक्षामध्ये यायचं आहे, चालेल. विघ्नेश सरांनी मला एस केलेला आहे. दरम्यान चालू असलेला सामना स्मिथ हार्दिक ब्लास्टर्स वर्सेस गिरदा वॉरियर्स. सुंदर असा स्लोअर पद्धतीचा चेंडू होता, परंतु ऑफ स्टंपच्या किंचित बाहेर जाणारा चेंडू. अवांतर घोषित करताय विरुद्ध भागात. धावसंख्या एका धावाने वाढते. धावसंख्या होती ती 6. 52 धावाचा एक भला मोठा आव्हान पाठलाग करताना 17.5 ॲव्हरेज असेल. त्यामागे तर प्रत्येक षटकामध्ये 17 धावा उभाराव्या लागतील. या षटकामागे पुढचा चेंडू टाकतील सनी. आत्ता मात्र लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला चेंडू कुणाल यांच्याकडून तुषार येईपर्यंत 1 धाव कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न आणि धावचीची संधी बघूया. अच्छा हमको सिखा रिया है. आत्ता मात्र या 2 धावाने संघ पोचतोय 8 वर. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. आत्ता मात्र सुंदर अशी सुरुवात करताना दोन्ही फलंदाज कुणाल. आत्ता मात्र बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर चेंडू म्हणावे लागेल. सरळ यष्टीरक्षक निलेश पाटीलच्या हातात डॉट चेंडूची सांगता होते. धावसंख्या त्या स्थितीमध्ये 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 52 धावाचा पाठलाग करत असताना गिरदा वॉरियर्स हा संघ GTCच्या माध्यमातून चांगला असं एक प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू झेल खाली क्षेत्ररक्षक आणि सुंदर झेल टिपतोय तुषार मोहंती. पहिला गडी बाद होतोय 8 या धावसंख्येवर. डीजे प्लीज खत्म.
सांगण्यात येते. या षटकातील हा आणि तर रमीमध्ये करवा, रमीमध्ये कमवा, पण आपली जबाबदारीवर. किरण मात्र सांगत आहेत आम्हाला जर रमीमध्ये केलं, रमी कल्चर असेल, जंगली रमी असेल. आता मात्र सुंदर असा फटका निखिलच्या बॅट मधून, परंतु सुंदर असा झेल टिपतोय गणेश आणि दुसरा गडी बाद होतोय. डीजे हे प्रभू. नवीन फलंदाज रमेश पवार प्रचित. रमेश पवार यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळवते तेच प्रचित पाटील. आता मात्र अच्छा मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव चेंडूची सांगता होते प्रचित पाटील. बघूया कितपत कामगिरी करत आहेत. आता मात्र सुंदर असा मारलेला फटका सनी येईपर्यंत एक धाव कंप्लीट करते. एका धावाने संघ पोचतोय 9 वर. संदेश मात्र आता थोडासा खुश होताना दिसतोय, कारण की नॉकआउट स्पर्धा होती. जर संघ असला असता तर झोपायला गेला असता हा संघ, परंतु समोरच्या संघाची झोप उडवलेली आहे त्यांनी. या षटकातील पुढचा चेंडू आता मात्र सुंदर असा चेंडू एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात मिळते. संघ पोचतोय 9 वर. थोडासा बॅकफुटवर जाताना दिसतोय गिरधावर यश संघ. संघ पोचतोय 10 वर. या षटकातील पुढचा चेंडू आता मात्र सुंदर असा बॅकफुटवर स्टेअर करते, परंतु अभिषेक मॅगी निसटलेली आहे. किरण मात्र बोलतात सचिन तेंडुलकर, जसे कुर्ले त्यांचे केस आहेत. धाव संख्या होती ती 11. अच्छा संदेश म्हात्रे यांनी गोलंदाजी केली तर नारायण म्हात्रे यांच्याकडून 200 रुपये. किती पाहिजे रे धावा? 40 धावांची गरज आहे. निलेश पाटील जरासा यार काय 3 चेंडू तरी दे त्याला. 3 चेंडू दे ना चेंडू. सर्वांचे आहे 3 चेंडू द्यायचे आहे गोलंदाजी. अच्छा आता मात्र सर्व प्रेक्षकांचा लाडका, सर्वांना हवा असा वाटणारा खेळाडू, सर्वांनी टाळी वाजवायच्या आहेत. सर्वांनी हवा असा वाटणारा नारायण म्हात्रे यांचं लक्ष वेधून गेलेलं आहे. त्यांनी अक्षरशः त्यांचा चष्मा उतरलेला आहे बॉलिंग पाहण्यासाठी. हॅट्रिकला 1000 आणि प्रत्येक विकेट मागे नारायण म्हात्रे यांच्याकडून 100 रुपये. चलो लॉटरी ड्रीम 11. आता मात्र सुंदर असा चेंडू जेलखाली क्षेत्ररक्षक आणि 100 रुपये मला तर वाटतं नारायण म्हात्रे यांचे गेलेले आहेत. पहिला विकेट त्यांच्या लाईफ मध्ये मिळतोय. बेलापूर स्पर्धेमध्ये त्यांनी 1 विकेट घेतला, तर दुसरा विकेट मला तर वाटतं आता ते थोडासा धोनीच्या बरोबर करतील, त्यांच्या पण बरोबरी. सर्व खुश होत आहेत, कारण की संदेश म्हात्रेच्या करिअरमध्ये दुसरा विकेट. किरण कदम, हमें ये तमाशा जारी रखना है. हा संदेश म्हात्रे एक अनुभवी असा गोलंदाज. ऐरोलीच्या ग्राउंड मध्ये त्यांनी मेडन ओव्हर केली होती, तोच संदेश म्हात्रे. निलेश म्हात्रे यांनी तर जरासा त्याला चान्स दिला असता तर अजून पुढे गेला असता, परंतु निलेश म्हात्रे यांनी त्याला खूप चढवला असा. सर्वांचा पत्र चौकार पुढे त्यांनी जाऊनच दिला नाही निलेश पाटील यांनी, नाहीतर आज तो मला तर वाटतंय निलेशची कॅप्टनशिप नाहीतर धोक्यात गेली असती, म्हणून त्यांनी पुढे जाऊन दिला नाही.
धावसंख्या पुरता चेंडू. आता मात्र स्लोअर पद्धत चेंडू कमबॅक करतोय योगेश पाटील. काय त्याची साथ देत नाही. अजून 100 रुपये घालवले. 100 रुपयाचा पारितोषिक संदेश मात्र यांना अजूनही 9,900 अजून कमवायला लागतील त्यांची एंट्री काढण्यासाठी. हमें ये तमाशा जारी रखना है. नाही संदेश मात्र हसतोय. या षटकामागे पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. विकेट घ्या. 100 रुपये. 9,800 बॅलन्स राहिला असता अजूनही. योगेश यांनी जर बॉल सोडला तर राजू यांच्याकडनं 200 रुपये. राजू बारके यांच्याकडनं 200 रुपये. हा राजू पाटील यांच्याकडनं 200 रुपये. राजू किशन सेठ पाटील. रमेश पवार यांच्या बॅट मधून खणखणीत असा षटकार. बॉल क्या तू मेरे बाल तक. त्यांची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायच्या सर्व प्रेक्षकांनी. आता मात्र सुंदर असा कमबॅक. जो त्यांचा चेंडू होता पहिला जे टाकायचे तोच चेंडू. 100 रुपये घेऊन जायचा संदेश मात्र यांनी नारायण मात्र यांनी दिलेले आहेत. 9,900 बाकी राहिलेत. या पुढील समालोचन करतील विघ्नेश सर. थँक्यू. पुन्हा भेटू.